तसा विनयने कधी असा धोका नाही दिलाय. गाडी येते मला असं काय करतोस बाबा, वाऱ्यासारखा ना माझा. मग पनवेलला बघू. पण गुड न्यूज अशी आहे की बॅड न्यूज आहे. डिस्प्ले तर आलाय पण किती वेळ चालते. चार 4,000 स्टेप्स डन आणि 7:30 पण नाही वाजले. सो व्हेरी हॅपी अबाउट इट. आता दिवस पॅक आहे, बघूया कसं जातोय. आपला PC आजच रिपेअर होतोय का नाही. होपफुली आजच झाला पाहिजे, कारण काम अडून आहे खूप. आणि बाय द वे, वेलकम टू व्लॉग 19. PC पॅक केलेला आहे आणि आता निघतोय ऑफिसवरून, कारण PC ऑफिसला होता ना, तर तो घ्यायला आलेलो. हॅलो ब्रो. हा निघालोय. चलो. विनय तर उठलाय, कारण आज सुट्टीचा दिवस आहे ना, आणि तो बोललेला की सकाळीच जाऊ. मी बोललो काय कामाविमत असेल परत आपलं राहून जाईल, पण उठलाय भाऊ. तसा विनयने कधी असा धोका नाही दिलाय. येतो तो येतोच तो. बाय द वे, मी जस्ट निघालो म्हणून सीट बेल्ट नव्हता लावला, सॉरी त्यासाठी, पण आता लावलाय. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. किधर हो बाय? वाशीला चाललो, येतो का? पनवेलला आल्यावर एकदा कॉल कर तुला, मग सांग मला. ओके. सध्या तरी मी आणि विनयच फिक्स आहे. बघूया पर्याचा कॉल बॅक येतोय का. अखिलेश आवरलं तर रील, पण मला चान्सेस कमी वाटतात. दिवसाचा ब्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये टाकणार आहे. पण हे तुला तू लुक बघितला की नाही? दाढी दिसते का तुला नकोशी? हा अरे दाढी आली तुला. तो विषय काय झाला माहितीये का, दाढी होती मला. एवढी नव्हती ना हेवी. नाही, पण लग्नाच्या अगोदर म्हणजे ऍटलिस्ट नाही का अशी की दाढी होती, असं तर होतं. दाढी येते मला, असं काय करतोस बाबा. पाऱ्यासारखा ना माझा. पाऱ्याला 3-4 केस आहे. अच्छा, तर तुम्हाला अपडेट देतो एक की सीवूड्सला आलो. तो जो दुकान होता त्याची शिफ्टिंग चालू आहे त्या दुकानाची, म्हणून त्या दुकानात काम होणार नाहीये. तो दुकानवाला आम्हाला बोलला की वाशी प्लाझा जिथे काम होऊ शकतं तिथे. काय रे, हा कशाला थांबला तिथं? अच्छा, तिथं कोणतरी उतरते. तो वाशी प्लाझा, तो बोलते आज संडे, आज बंद आहे. तर बघूया आता, तिथं जाऊनच सगळं बंद असेल तर मग काहीतरी करायला लागेल. मला फक्त एकच आहे ब्रो, की मदरबोर्डचा प्रॉब्लेम आहे का PSUचा, हे कळलं ना तर मग ती गोष्ट आपण मागून टाकू असं मला वाटतंय. बघूयात आपण, उघडा असेल तर बघू, नाही तर मग पनवेलला बघू. पण पनवेलला काय बघणार? तेच कम्प्युटर शॉप मध्ये कुठल्या तरी. पनवेलचे कम्प्युटर शॉप एवढे भारी आहेत. हॅकर आहेत ते. भरत कम्प्युटर का? हॅकर आहेत सगळे. भरत कम्प्युटर बद्दल ऐकलंय मी. गुड न्यूज अशी आहे की बॅड न्यूज आहे. वाशी प्लाझा बंद आहे. वाशी प्लाझा बंद आहे, तर आज काय काम होणार नव्हे. आता पनवेलला जाऊन बघू काय होतंय का. काय नाही झालं तर मग 2 ऑप्शन राहतात आपल्याकडे. एक तर 2 दिवस थांबणं, की आता 2 दिवस तो काय बोलला की तो कम्प्यू वर्ल्डवाला की 2 दिवस आहेत, म्हणजे 2 दिवसांनी शिफ्टिंग त्याची होऊन जाईल. तो एक ऑप्शन राहतो आपल्याकडे. दुसरा ऑप्शन वाशी प्लाझा आता उद्या चालू होणार आहे. आता पण आय गेस तू नसशील ना आता आठवडाभर. मग समजा मी जरी एकटा आलो तर माझ्याकडे आता हे ऑप्शन आहेत. कुठल्या डायलेमामध्ये माहितीये का मी, की एकतर मदरबोर्ड मागवायचं, मग मदरबोर्ड मागून सेटअप आपल्याला करायला लागेल. ठीक आहे, हा विषय एक आहे. सगळं काढून परतला. हा, मग पूर्ण सेटअप आपल्याला करायला लागेल. हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन काय आहे की इतना सहेली आहे, तर 2 दिवस अजून थांबून बघायचं की भाई रिपेअर होतोय का. ठीक आहे, मग ते मी सीवूड्सला येतो 2 दिवसांनी त्याला फोन करून, आणि मग हा ऑप्शन आहे आपल्याकडे. काय वाटतं तुला, काय करावं? आजच रिपेअर होईल. आज रिपेअर होईल कुठं? पनवेलला. भारत कम्प्युटर्स. हॅकर्स आहेत ते. अरे मला भीती कसली वाटते माहितीये का. अरे ते असे असं रॅम अशी खटकन अशी एवढे जोरात आपटतात ना ते,
बसली नाही की असं फटका बिटका मारतात, हे जरा भीती वाटते. प्रोफेशनल. बघू आता काय अपडेट आहे, तुम्हाला कळेलच. बरं, तर विषय असा झालाय की नाही झाला आज काम पीसीचा, कारण वाशी प्लाझा बंद होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं. त्या स्टोअरचं ते पण तुम्हाला कळलं. आता काय आहे की पनवेलला आलो. पनवेलला एक दुकान आहे, तिथे परत एकदा चेक केलं आणि तो माणूस चांगला होता, त्याने सगळं चेक केलं. PSU दुसरा लावून बघितला तरी पण नाही झालं. रॅम दुसरे लावून बघितले, ग्राफिक कार्ड दुसरा बघितला, प्रोसेसरची थर्मल पेस्टिंग पण वेगळी केली. त्याचं म्हणणं आहे की एकतर प्रोसेसरचा आहे किंवा मदरबोर्डचा आहे. आम्हाला वाटतंय की मदरबोर्डच आहे, कारण प्रोसेसर तर नवीन आहे. त्यामुळे प्रोसेसरचा आत्ता म्हणजे रेअर केस असू शकलं तर असतं की काहीतरी फॉल्टी पीस असेल, त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल. घरी जाईन, ठीक आहे. आता त्यांनी जो प्रोसेसरचा मनात डाऊट दिलेला आहे, माझ्याकडे जुना प्रोसेसर आहे. अक्षू जे तुम्ही बघितलेलं ना ब्लॉग मध्ये, त्याचा एक मित्र आहे, त्याच्याकडे दिलेलं, तर त्याच्याकडून मी प्रोसेसर आता घेतलाय, माझा जुना प्रोसेसर. तो जुना प्रोसेसर याच्यामध्ये मी टाकतो, लावतो त्याला आणि मग बघूया चालतोय का. जर प्रोसेसर टाकून सुद्धा नाही झालं म्हणजे तर एकूण एक कंपोनेंट आपण चेक केलेले असतील की चालतोय का नाही. त्यामुळे जर प्रॉब्लेम असणार तर तो मदरबोर्डचा. जर मदरबोर्डचाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला विकत घ्यावं लागणार आहे. कारण रिपेअरिंगचा विषय काय की वाशीला मग परत मला उद्या जावं लागेल, तिकडे बघावं लागेल की होतंय की नाही. ना रील झालेत आपले, ना आपले हे झालंय सेटअप एडिटिंगचं हे झाल्यामुळे ना पूर्ण गोची झालेली आहे. बघा, करू शकतो मी, आत्ता पण बोलतोय की लॅपटॉपवर मी एडिट करू शकतो, पण तसं नाही होत जसं पाहिजे तसं. आणि जसं पाहिजे तसं नाही होत आहे ना, मग ना ती एडिट करायला मजा नाही. आणि एकदम म्हणजे तुम्हाला सांगतोय ना की त्रास होतो एडिट करताना, लॅग होतं ना, असं सगळं एकदम झोल झालाय. आज काम झालं असतं तर खूप बरं वाटलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली आज बंद होतं सगळं. दांड फाट्याला एवढी ट्रॅफिक आहे, कळत नाही का, पण खूप खूप ट्रॅफिक इकडे. साईडला गाड्या लागल्यात, पण मला वाटतं काहीतरी आहे विषय. बघू पुढे काय मेन विषय झाला असेल तुम्हाला दाखवतो, पण गाड्या बऱ्याच लागल्यात. मला वाटतं काहीतरी प्रोग्राम बिग्राम काहीतरी आहे, देवळा बिवळाचं काहीतरी असू शकतं. बघूया. जत्रा आहे इथं, जत्रा, काहीतरी जत्रा आहे बघा. रास लोक आहेत, रास, जाम गर्दी आहे, पण ट्रॅफिक पण खूप झालं. याच्यामुळं लोकांनी गाड्या जरा नीट लावल्या पाहिजे. मला हा पार्सल बॅग पाठीमागे ठेवून पावसातून भिजत जायचंय, कारण सोसायटीमध्ये आज संडे असल्यामुळे सगळ्याच गाड्या आहेत आणि गाडी लावायला अजिबात जागा नाही. नेहमी लावतो तिथे तर दुसऱ्यांनी एकांनी लावले, जे की लवकर काय काढणार नाही. त्यांच्या बाजूला जी लावले ते सुद्धा, तर त्यामुळे बेसिकली जिथे नेहमी लावतो तिथे तर नाहीच मिळणार आहे, पण दुसऱ्या जागी पण आज तर नाही मिळणार. सो बाहेर लावले, ती पण कशी बशी एकदम कट टू कट लावले असं समजा. तर बघू आता पुढे काय. टू वीक्स नो जिम दिसून येते लगेच. जरासं ट्रायसेप, बारीकसे ट्रायसेप तर आहे, चांगलं वाटतं ना, असं नाही. जय हिंद दोस्तो. विषय असा आहे की इकडे परत एकदा मी PC खोलला, कारण चूल काय जात नव्हती. भले विचार केला की नवीन मदरबोर्ड घ्यायचा आहे, तर पनवेलला गेलेलो मी, तिथे त्यांनी सांगितलं की मदरबोर्ड किंवा CPU, बरोबर. तर मग CPU पहिले डाऊट नव्हता, आता डाऊट आला. मग बोलो चेक करू. मग एका तो अक्षय आणि त्याच्या मित्राकडे जो प्रोसेसर दिलेला, तर आपला जो जुना प्रोसेसर होता तो मी याच्यात टाकला. एक काय असतं की गरम होतोय म्हणजे चालू होतोय. मला असं विनयने सांगितलं की प्रोसेसर जर गरम होतोय म्हणजे चालू होतोय. तर जुना प्रोसेसर टाकला, त्याने डिस्प्ले आला. मिक्स्ड फिलिंग्स, कारण याचा अर्थ मदरबोर्ड नाही, प्रोसेसर खराब आहे, ठीक आहे. तर चालू झाला, पण तो कारण त्याच्यावर थर्मल पेस्ट अप्लाइड नव्हती आणि आपल्याकडे थर्मल पेस्ट नाहीये, मागवले मी, उद्या येणार आहे. आणि त्यासोबतच त्याच्यावर कूलर सुद्धा नव्हता, त्यामुळे तो फटाफट 100ला गेला आणि 100ला गेल्यावर PC बंद. पण चालू झालेला डिस्प्ले मध्ये बायोसचा आलेला. थोडा वेळ थांबलो, नॉर्मल होऊन दिला टेम्परेचर आणि मग परत चालू केला आणि परत चालू झाला जुन्या प्रोसेसरवर. मग मी काय केलं, प्रोसेसर काढला
प्रोसेसर काढला आणि परत आपला नवीनवाला टाकला. आता नवीनवाला जसं तुम्ही बघू शकता टाकला, त्याच्यावर थर्मल पेस्ट पण लागलेली आहे जुनी. हा त्याचा कूलर आहे इथे, त्याच्यावर पण थर्मल पेस्ट आहे. तर ऑब्विसली ह्याचं सुद्धा टेम्परेचर वाढतोय. ह्याने सुद्धा बूट झाला पण लगेच बंद झाला. तसं तो जुनावाला प्रोसेसर आहे ना, तो का बंद झाला? कारण त्याचा टेम्परेचर जास्त वाढला. पण हा टेम्परेचर जास्त वाढायच्या आतच 70लाच बंद झाला. पण विनयचं असं म्हणणं आहे की प्रोसेसरचा इश्यू नसेल, मदरबोर्डचाच इश्यू आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण भावा असं आहे की जुनावाला लेट आला. मग मला विनय काय बोलला की आता कूलर लावून बघ, कारण त्यामुळे टेम्परेचर तर अशा लेवलला पोहोचणारच नाही की बंद होईल, बरोबर. सो आता नॉर्मल थोडा झाला, कारण चटका 100 डिग्री म्हणजे कळते का तुम्हाला, बॉइलिंग वॉटर. तर तेवढ्या टेम्परेचरला कसं चटका लागतो ना. मग आता मी काय करतो, हा कूलर त्याच्यावर लावणार आणि मग चालू करून बघणार की डिस्प्ले येतोय का आणि होल्ड होतोय का. जर नसेल होत तरी सुद्धा मला माहित नाही की नक्की इश्यू कसला आहे, ते विनयच सांगेल. त्याला मी कॉल करेन तुमच्या समोर. सध्या फक्त मी काय करतो, हे ना लावतो इथे जरा आणि तुम्ही बघा. आता मी काय करणार आहे माहिती आहे का, किती काही होऊ दे, कूलर पूर्ण फिक्स नाही करणार. कारण पूर्ण फिक्स करणं ना म्हणजे डोक्याला ताप आहे. वरच्यावर लावलाय, होपफुली त्यांनी कूल तरी होईल. बघूया आता. डिस्प्ले तर आलाय, पण किती वेळ चालते ते इम्पॉर्टंट आहे. विषय तरी काय चालू आहे, ऑटोमॅटिक बंद पडला तो. फिरतोय, सगळं होतंय. ग्राफिक कार्डचा फॅन पण फिरतोय, हा पण फिरतोय, प्रोसेसर पण डिस्प्ले नाही येते. काय प्रॉब्लेम आहे नक्की कळत नाही. कॉल लावतो विनयला. हॅलो, चालू झालेला, इनफॅक्ट विंडोजमध्ये पण गेलेला. मला सेटअपचं येत होतं की पिन सेटअप करा म्हणून, पण मग नंतर परत ऑटोमॅटिकली बंद पडला. आणि जेव्हा बंद पडतोय ना तेव्हा पूर्ण म्हणजे प्रोसेसर पण बंद होतो आणि ग्राफिक कार्ड पण फिरायचं बंद होतो. हां, आणि मग परत चालू केला ना बटन दाबून, म्हणजे आता तो फिरतोय, सगळं फिरतंय, पण हे नाही होते, म्हणजे कीबोर्ड माऊस चालू नाही आणि डिस्प्ले नाही येते. मदरबोर्डचा इश्यू होतो. प्रोसेसर नक्की नाही ना, वाटत तर नाही एवढं चालू होते तर. कारण तो चालू झालेला ना, म्हणून मी बोलतो. हा, मग तो हे करून बघा आता. तो जुना टाकून त्याच्यावर कूलर लावू का? हा, कूलर नाव आणि चालू होते का पूर्ण, चालतंय का पूर्ण. ठीक आहे, बघतो तो. जुना प्रोसेसर लावलाय, नवीन प्रोसेसर कसा बसा नीट काढून ठेवलाय, कूलर लावला त्याच्यावर. आता चालू करूया. कूलर चालू झाला, हा चालू झाला. तर बघूया मॉनिटर. ओके, CPU फॅन फिरतोय हे तरी दाखवत आहे. ओके, हा जुन्या प्रोसेसरवर आहे. मी काय करतोय, लॉग इन वगैरे करतो आणि तुम्हाला सांगतो की पुढे काय करणार आहे मी. कारण हा लोचा तर आहे, कारण जुन्या प्रोसेसरवर चालतोय, नवीनवर नाही. सो लफडा आहे, बघूया. तर आपण काय केलं आहे आता, स्ट्रेस टेस्ट रन करतोय. इकडे बघा, तुम्हाला दिसेल हा आपला जुना प्रोसेसर आहे. आता टेम्परेचर इथे ग्राफ दिसेल. आता GPU आहे समजा, पण तिथे मी CPUचं ऑन करतो, पण यात आपल्याला सगळं दिसेल. टेम्परेचर, पॉवर किती घेतोय, कोरला किती जातोय, कोर क्लॉक, हे सगळं दिसतंय. ह्याच्यामध्ये आता ही टेस्ट आहे ना, तसं तर ती 1 तासाची टेस्ट आहे, पण ऑफकोर्स 1 तासाची मी करणार नाही. 10 मिनटं स्ट्रेस टेस्ट करतो, 10-15 मिनटं करतो आणि मग त्यानंतर विनयला कॉल करतो की असं असं आहे. मग कळेल आपल्याला काय ते. गुड मॉर्निंग पब्लिक. हा ॲक्च्युली पुढचा दिवस उलटलाय. मी व्लॉग आत्ताच एंड करतो हा, आणि न्यू व्लॉग लगेच चालू करतो. ठीक आहे, आणि नवीन व्लॉग सुरुवात होते 2 वर्कआउट्सने, ज्याच्यामधून पहिला तुम्ही बघाल जेव्हा तुम्ही व्लॉग नंबर 19 बघाल. तर आय विल सी यू इन व्लॉग नंबर 19.